नागदिवाळी. आपल्याकडे श्रावण शुद्ध पंचमी हा दिवस नागपंचमी म्हणून ओळखला जातो. या दिवशी आपण नागाची पूजा करतो. आपण प्राचीन काळापासून नागपूजा करीत आहोत. संपूर्ण पृथ्वी शेषाने आपल्या मस्तकावर पेलेली आहे असे आपण मानतो. भगवान शंकरांनी, गणपतीने आणि बऱ्याच देवदेवतांनी सर्पांना आपल्या अंगाखांद्यावर आभूषणे म्हणून स्थान दिले आहे. शिवकवच स्तोत्रात शिवशंकराला नागेंद्र कुंडल, नागेंद्र हार, नागेंद्र वलय इत्यादी विशेषणांनी संबोधिले आहे. महादेवाचे नागेश असेही एक नाव आहे. कश्यप आणि कद्रू यांचे अनंत, वासुकी, तक्षक, कर्केटक, पद्म, महापद्म, शंख, कुलीप हे 8 पुत्र अष्टनाग म्हणूनच प्रसिद्ध आहेत. त्यापैकी काही नाग हे देवांना आणि मानवांना अनुकूल ठरले तर काही शत्रू ठरले. देवांनी समुद्र मंथनाच्या वेळी वासुकी नामक सर्पाचा दोरीप्रमाणे उपयोग केला होता. ज्यांच्यावर नागाने लहानपणी छत्र म्हणून फणा धरली ते पुढे राजे झाले. भगवान श्रीकृष्ण हे त्यापैकीच एक. आपल्या परंपरागत श्रद्धेत नागांना विशिष्ट स्थान आहे. कुळाचा मूळ पुरुष नागरूपात वावरून कुळाचे रक्षण करतो. तसेच गुप्तधनाची राखणही नाग करतो. अशा अनेक श्रद्धा समजुती पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत. म्हणूनच देवदेवता पूजनाप्रमाणे नागपूजन केले जाते. अशा रीतीने नागांबद्दलचे मानवाचे आदर, प्रेम दर्शविणारे नागपूजनाचे विविध विधी भारतात नाना तऱ्हेने वेगवेगळ्या दिवशी करण्याची पूर्वापार प्रथा आहे. विविध प्रांतात नागपूजनाचे म्हणून जे विविध दिवस मानले गेले आहेत त्यामधीलच एक नागदिवाळी. नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. काही भागात याला विवाह पंचमी असे म्हणतात. या दिवशी नागदिवे लावून नागप्रतिमेची पूजा करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचाच नैवेद्य दाखविला जातो. स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे या च पंचमी स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी. या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते. सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. आपल्याकडे दिवाळी, देवदिवाळी आणि यानंतर नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा असून यात दिवे महत्त्वाचे आहेत. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे. नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळ पुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळ पुरुषाच्या कृपेने घरातल्या पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा यात हेतू असतो. म्हणून या दिवशी घरात जेवढे पुरुष असतील त्यातील प्रत्येकाच्या नावाने एक एक पक्वान्न करून त्यावर दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे. नागदिवाळी पूजा पद्धत. नागदिवाळीला नागदिवे बनविले जातात. काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपापल्या परंपरेनुसार कोणी 1 तर कोणी 5 दिवे लावतात. तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे. हे दिवे डमरूच्या आकाराचे केले जातात किंवा काही जण साधे दिव्यासारखेच दिवे तयार करतात. या दिव्यासह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण करतात. अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची पूजा केली जाते. महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे. तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते. खंडोबा नवरात्रातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे
या उत्सवात नागदेवतेचे पण महत्त्व सांगितले आहे.